सोलापूर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने शहरातील सिव्हिल हॉस्पिटल परिसरात अनधिकृत अतिक्रमणांवर धडक कारवाई करत रस्ते आणि सार्वजनिक जागा मोकळ्या केल्या आहेत। अतिक्रमण नियंत्रण अधिकारी अविनाश वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली सिव्हिल चौक ते आडकी हॉस्पिटल या मार्गावरील सिव्हिल हॉस्पिटलच्या वॉल कंपाऊंड लगत आणि परिसरात ही कारवाई करण्यात आली। या कारवाई दरम्यान 2 अनधिकृत खोके तत्काळ निष्कासित करण्यात आले, तसेच 7 अनधिकृत खोके आणि एक बेवारस रिक्षा जप्त करण्यात आली। सिव्हिल हॉस्पिटलच्या कंपाऊंड लगत उभारण्यात आलेले अनधिकृत कट्टेही हटवण्यात आले। या कारवाईमुळे रस्त्यावरील अडथळे दूर होऊन वाहतूक आणि पादचाऱ्यांची ये-जा अधिक सुरक्षित व सुरळीत होण्यास मदत होईल। या मोहिमेत महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे कनिष्ठ अभियंता दीपक कुंभार तसेच पोलीस कर्मचारी उपस्थित होते। कायदा व सुव्यवस्था राखत संपूर्ण कारवाई शांततेत पार पडली। दरम्यान महापालिकेने फेरीवाले आणि व्यावसायिकांना महत्त्वाचे आवाहन केले आहे। महानगरपालिकेने निश्चित करून दिलेल्या वेळेतच व्यवसाय करावा। वेळ संपल्यानंतर 4 चाकी गाड्या, हातगाड्या व खोके स्वतःहून हटवावेत, अन्यथा अतिक्रमण विभागाकडून संबंधित अतिक्रमणे जप्त किंवा निष्कासित करण्यात येतील। नियमांचे पालन करून सहकार्य करावे असे आवाहनही महापालिकेने केले आहे।